प्रतिवर्षी अशा दामिनी पथक जे आहे या दामिनी पथकांसोबत रक्षाबंधनाचा उपक्रम राबवत आहे। हा कार्यक्रम नाही, हा उपक्रम आहे। कारण या दामिनी पथकामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, कॉन्स्टेबल्स आहेत, या समाजाचं संरक्षण करून एक माझं मत असं आहे की समाजामध्ये जे बॅलन्स ठेवण्याचं काम करतात आणि संभाजीनगरचं जे दामिनी पथक आहे बरोबर एकदम सगळ्याच्या सगळ्या अतिशय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रभावीपणे काम करतात। कायदा सुव्यवस्थेचा ज्याला कायदा कळतो त्याला कायदा, ज्याला सुव्यवस्था कळते त्याला सुव्यवस्था, जी काही भाषा समोरच्याला कळते त्या भाषेत दामिनी पथक संभाजीनगरचं काम करतात। याचा आम्हाला संभाजीनगरकर म्हणून सार्थ अभिमान आहे। आणि या सगळ्यांबरोबर, कारण याच समाजाचा एक काळ असा होता की भावानी बहिणीचं संरक्षण केलं पाहिजे, पण या बहिणी सगळ्या शहरातल्या भावांचं सुद्धा संरक्षण करतात आणि म्हणून मी सातत्यानं त्यांच्याबरोबर रक्षाबंधनाचा उपक्रम राबवत आलेलो आणि आजही राबवत आलेला रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा करतात त्याबद्दल खरोखर कौतुकास्पद आहे। आम्ही वर्दीत असताना आम्हाला खरोखर ड्युटीच्या माध्यमामुळे किंवा कर्तव्यामुळे हे सण साजरे करता येत नाहीत, काही कारण असतात आणि दादा प्रत्येक वर्षी आमच्या सोबत हा सण साजरा करतात। त्यामुळे आम्हाला फार आम्ही ह्या सणाची खरोखर वाट बघतो की वर्दीत असून सुद्धा आम्हाला हा सण साजरा करता येतो, म्हणून मी दादांचे मनापासून आभार व्यक्त करते। आज रक्षाबंधनाच्या सर्वप्रथम मी सगळ्या भावांना आणि बहिणींना शुभेच्छा देते। पोलीस विभागामध्ये आजचा हा जो आहे आयुक्तालयामध्ये आगळा वेगळा कार्यक्रम साजरा केला जातो। माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब हे एक भाऊ बनून सगळ्या बहिणींचे रक्षाबंधनाचं हे स्वीकारत आहेत, त्याबद्दल मी ते आले त्यांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करते। आणि हा रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे। आम्हाला या निमित्ताने तो इथे मनवला जातो आणि एक वेगळा आनंद सगळ्या महिलांमध्ये उत्स्फूर्त राहतो। त्या निमित्ताने एकमेकांचे नाते हे घट्ट होतात, म्हणून पुन्हा सर्वांना मी रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देते, वैयक्तिक माझ्या आणि पोलीस खात्यातर्फे।